देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना वगळून एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट। अर्ध्या तासाच्या चर्चेत नेमकं काय ठरलं याची उत्सुकता शिगेला। रायगडचा पालकमंत्री मीच होणार, अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी तातडीनं मुंबईला बोलावल्यानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। रायगडवर केलेल्या भाषणात अमित शहांकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख, राऊतांचा आरोप, तर औरंगजेबाच्या कबरीचा समाधी असलेला उल्लेख केल्यानंही हल्लाबोल। अजित पवारांची अमित शहांकडे तक्रार केल्याच्या चर्चेचं स्वतः एकनाथ शिंदेंकडून खंडन। महायुतीत सगळं आलबेल असल्याचा दावा, तर शिंदेंचे मंत्री राठोडांकडूनही अर्थ खात्याच्या समभाव धोरणाचं कौतुक। रायगडवरील कार्यक्रमाचं खासदार उदयनराजेंना आमंत्रण, मग खासदार शाहू महाराजांना आमंत्रण का नाही, संजय राऊतांचा सवाल। तर निमंत्रण मिळेल अशी आशा नव्हती, शाहू महाराजांनीही अडवला नाराजीचा सूर। चार दिवसांआधी प्रवक्तेपद मिळालेल्या संजय घाडींचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र। प्रवक्तेपदावरूनची नाराजी कारणीभूत, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती शिवधनुष्य। दहशतवादी तहवरू राणाला कारागृहात कोराणाची प्रत आणि पेन सुपूर्द। 5 वेळा नमाज अदा करत असल्याची माहिती। पेननं स्वतःला इजा करू नये म्हणून राणावर करडी नजर। कल्याणमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या। तुरुंग प्रशासनावर प्रश्नचिन्ह, तर राजकारणही शिगेला। सगळे धर्म एकच आहेत तर मग धर्मांतराची गरज काय, सरसंघचालक मोहन भागवतांचा सवाल। समूह शक्ती वाढवून सत्ता मिळवण्यासाठी धर्मांतर केली जात असल्याचं विश्लेषण। वक्फ कायद्याविरोधातल्या आंदोलनात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार। मुर्शिदाबादमध्ये आतापर्यंत 3घांचा मृत्यू। हिंसक आंदोलन करणाऱ्या 118 जणांना अटक। सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात। अमेरिकेतल्या बेकायदा नागरिकांना 30 दिवसात त्यांनी देश सोडावा। अमेरिकेतल्या सरकारनं सोडलं फरमान। 30 दिवसात अमेरिकेबाहेर न गेल्यास दंड आणि कारावास। नमस्कार, दीपक पळसुले, चौफेर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या